हॅलो. हॅलो शेफाली, एक काम कर, येताना नेहासाठी भाजी घेऊन ये. काय भाजी? हा, आता हे काय नवीन? मी सांगतो तेवढं कर. येताना नेहासाठी भाजी घेऊन ये. ओके ओके डन. चल बाय बाय बाय. परी बाळा मी बाहेर जाते, तू येतेस का? कुठे? मी भाजी घेऊन येते. नको ना जाऊस. का? असंच. आता हे काय नवीन? तू माझ्याबरोबर थांबणार असं म्हणाली होतीस ना. मग तुझ्या बाजूला बसून राहू आणि कामं नको करू का बाळा? पण एवढी काय घाई आहे ना, संध्याकाळी आपण दोघे राहूया. मला खूप काम आहेत आणि वेळ खूप कमी. तुझं नेहमीच आहे बस. परी सरप्राईज. हे काय? अरे तूच बोललास ना येताना भाजी घेऊन ये, नेहासाठी ते सरप्राईज असणार म्हणून. मी भाजी म्हणालो होतो. हेच मी हिला सांगत होतो की ही पपई घेऊ नकोस म्हणून, पण ही माझं काय ऐकतच नव्हती. हे रताळ्या, ती पपई नाही तो भोपळा आहे. दे इकडे. हो सॉरी. आणि समजा मी कोथिंबीरीची जुडी दिली असती तर नेहाने कसं रिॲक्ट केलं असतं? अय्या कोथिंबीर, बस एवढंच. पण जर काय मी हा भोपळा दिला तर ती खूप खुश होईल, कारण का भोपळ्याची भाजी तिची सगळ्यात फेवरेट भाजी आहे. काही नाही रे, तुम्ही सगळे जळता माझ्यावर. तुमच्या सगळ्यांचे प्लॅन्स फ्लॉप झाले ना. आता बघा, नेहा खुश होऊन भाजीही बनवणार आणि आम्ही एकत्र जेवायलाही बसणार. शेफाली ऐक ना, मी काय म्हणतो. एक मिनिट. आता तुम्ही सगळ्यांनी इथे उभं राहून नेहा कशी हसते ते ऐकायचं. बाय. शेफाली आई 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 आ. देवा गेली. भोपळा. आई आई आ. अरे बापरे, माझं डोकं भारी का वाटतंय? परी पण असते. तुला पण हसायला येतंय ना? येणारच. माझी आयडियाच तेवढी भारी आहे. मी बोलले होते यशला की भोपळा मी एवढ्या मेहनतीने आणला आणि फुटला. परी मावशीला सांग आपल्या घरी कोणी भोपळा खात नाही. अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? एक काम तुम्हाला धडपणे करता येत नाही. इकडे असेपर्यंत आपण सगळं कॉन्फिडेंटली ठरवतो आणि तिथे गेल्यावर तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता, तुम्ही विसरूनच जाता. काय चाललंय तुमचं? तू काय रे आतमध्ये फक्त फुलं ठेवून आला, दांडुका घेऊन आला बाहेर? कळतं की नाही तुला काय चाललंय ते? गुड्डी हसू नकोस तू. हसवायला गेली होतीस ना, का स्वतःचं हसू करून घ्यायला गेली होतीस तू? कुठले जोक सांगत होते तिला? नॉनसेन्स काहीतरी. आणि तू काय ग, तू म्हणजे ना भ्रमाचा भोपळा आहेस, भ्रमाचा भोपळा. काय कळत नाही काय चाललंय. आणि अहो काका तुम्ही विसरलात तुम्हाला तिकडे जाऊन भांडायचं आहे ते. कोणाशी? काका काकू यांना सांगा जरा प्लीज, आपण हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय हे तुम्हाला माहिती आहे ना? नाही. अरे गधड्या, नेहाच्या चेहऱ्यावर एक
मॅजिक वाला स्माइल परत यावं म्हणून हे सगळे प्रयत्न चालले आहेत ना आपले. आणि काय चाललंय तुमचं? आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. मी तुम्हाला सगळ्यांना कशासाठी पाठवलं आणि तुम्ही सगळे काय करून आलात तिकडे? यश, काय मी काय म्हणते, काय म्हणताय तुम्ही? मान दुखताय का तुमची? काही म्हणू नका तुम्ही. मला काय, तुला काय झालं? तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे का? अरे पण काय आपल्याला इकडे थांबवायला पटकन बोल, काय हवं. बोलायचं ते कळलं ना. आणि मागे तुम्ही भूत बघितल्यासारखं काय करताय मा? काय प्रकार आहे हा सगळा? तुला काय वाटतं, मला कळत नाहीये का की हे सगळं तूच करतोयस? ऍक्च्युली नेहा, का करतोयस हे सगळं? मला असं कळलं की तू थोडी डिस्टर्ब्ड आहेस म्हणून कोणी सांगितलं तुला? मला हे यश, नेहा, हे आता पाहिलंस ना इथेच हे ऍक्च्युली आय मेट द फ्लोरिस्ट इन द मॉर्निंग और वो बोला की हत्तीचं स्माइल हरवलंय. ते कंप्लेंट केली पाहिजे. सो हत्ती इज क्राईंग सिटिंग ऑन द ट्री. कारण मुंगीने त्याला भॉ केलं ना. सो त्याच्यामुळे भांडण झालं आणि वचा 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 भांडले. पर झगडा तो सब्जी का था. पण सब्जी म्हणाली की भांडण करपलं तर एकदम खरपूस लागतं म्हणून त्याच्यामध्ये भोपळा टाकला. तर भोपळ्याची तंतरली आणि मग भोपळा भुसुम, पंपकिन पण भुसुम, कद्दू भी भुसुम. बेसिकली सगळंच भुसुम. सॉरी. सॉरी. थँक्यू. बस तू अशीच हसत राहणे. छान वाटतेस. आणि खरं सांगायचं तर ती पट्टी मगाशी खूप लागली मला. हो, सॉरी सॉरी. नाही, राहू दे जाऊ दे अरे खरंच सॉरी. जाऊ दे. Sorry. मोठ्या भाषा नीट नाही काढावी. बोल लागलं. सॉरी सॉरी. दाखव का कशी लागते.